एव्हरीवन, मी डॉक्टर सुचिता माझ्या द क्रशरिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये हा अतिशय सुंदर कोस्टर पॅटर्न आपण शिकत आहोत, ज्याच्यामध्ये हे हार्ट असे छोटे छोटे बनलेले दिसत आहेत. खूप क्यूट दिसतं आणि खूप सुंदर दिसतं. असं बनवूनही खूप फास्टमध्ये रेडी होतं आहे. हार्डली 15 मिनिटामध्ये तुमचं हे जे कोस्टर आहे एक बनवून रेडी होतं. हे गिफ्टिंग पर्पजसाठी खूप छान आहे. आणि गिफ्टिंग पर्पजसाठी म्हटलं तर तुम्ही असं सेट ऑफ 4 किंवा 4चा सेट, 6चा सेट, 8चा सेट, 10चा नाही आणि अजूनच 12चा सेट पण तुम्ही असा ह्या वेगवेगळ्या कलरमध्ये बनवू शकता. जेणेकरून हे गिफ्टिंगसाठी तुम्ही कोणाला तरी देऊ शकता. हँडमेड गिफ्ट्स ऑलवेज छान दिसतात आणि लोकं ॲप्रिशिएट करतात. तर नक्की गिफ्टसाठी तुम्ही हे बनवून बघा. नाहीच तर आपण स्वतःच्या घरासाठी पण हे होम डेकोरमध्ये ॲड करू शकतो. आपल्या घराचं जे लुक आहे ते आपण अजून छान करू शकतो, एस्थेटिक करू शकतो. याच्यामध्ये कलर चॉईसेस खूप आहेत. तुम्ही आपल्या आवडीने कलर चेंजेस करू शकता. तर मी इथे व्हाईट आणि डार्क पिंक म्हणजेच राणी कलर यूज केला आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. तर चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, मटेरियल्समध्ये आपल्याला लागणार आहे एक व्हाईट कलरचा यान, जो आपण बेसमध्ये बनवू. आणि इथे मी पिंक कलर यूज करते. तुम्ही दुसरा पण यान कलर यूज करू शकता, जो आपण हार्टसाठी यूज करू. नंतर या प्रोजेक्टसाठी आपल्याला लागणार आहे 4 मिलीमीटरची हुक, एक आपली टॅपेस्ट्री निडल आणि सीझर. बघा, आता आपण सुरुवात करत आहोत. सुरुवात आपण व्हाईट कलरच्या याने करायची आहे. आणि इथे मी मेन्शन करायचं विसरले की दोन्ही जे मी कलर यूज करत आहे ते आपले गंगा ऑलिव्हियाचे कलर आहे. जसं मी मोस्ट ऑफ द टाईम तेच यान यूज करत असते. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, मॅजिक रिंग अशी बनवायची आहे. त्याच्यामध्ये हुक इन्सर्ट करून एकदा यान पुल करून घ्यायचं आहे. आता चेन 2 बनवायचे आहेत. 2 चेन बनवल्यात आणि आता सेम या रिंगमध्ये आपण 12 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे. तर बघा, हा पहिला डबल क्रोशे स्टिच, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि इथे 12. बघा, इथे 12 डबल क्रोशे स्टिचेस म्हणजे पूर्ण झाले. आता हे यार्न टेल मी असं खेचून घेईल, ओढून घेईल, म्हणजे आपलं जे मॅजिक लूप आहे ते इथे क्लोज होते. आणि आता आपला जो फर्स्ट डबल क्रोशे स्टिच आहे त्याच्यामध्ये आपण इथे बघा, फर्स्ट डबल क्रोशेमध्ये आपण इथे एक स्लिप स्टिच असं बनवून घेऊयात. आणि सोबतच हे जे उरलेलं यान आहे हे आपण असं सोबत कॅरी करायचं आहे. आपण जसं जसं वर्क करू तसं तसं हे यान आपण हाईड करत जायचं आहे. नेक्स्ट राऊंडसाठी बघा, 2 चेन करायचे आहेत आणि सेम जागेमध्ये इथे आपल्याला 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. 1 आणि हा 2. परत नेक्स्ट स्टिचमध्ये पण 2 डबल क्रोशे स्टिचेस आपल्याला बनवायचे आहेत. तिसऱ्या स्टिचमध्ये पण आपल्याला 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. आणि बघा, हा जो उरलेला यान आहे हा मी कसं हाईड करते याच्यावरून आपल्याला वर्क करायचं. बघा, इथे जेव्हा मी हुक इन्सर्ट करते तर हा धागा असंच ठेवायचा आणि इथे आपल्याला डबल क्रोशे स्टिचेस असे बनवायचे आहेत 2. तर प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 डबल क्रोशे बनवायचेत. असा आपला हा दुसऱ्या राऊंडचा पॅटर्न आहे. दुसरा राऊंड पूर्ण करते आणि मी तुम्हाला यान जे वर्क आहे ते एकदम शेवटी दाखवते की दुसऱ्या राऊंडच्या शेवटी आपलं वर्क कसं दिसणार आहे. बघा, इथे माझा दुसरा राऊंड करून पूर्ण झाला आहे. दुसऱ्या राऊंडच्या शेवटी माझ्याकडे 24 स्टिचेस आहेत आणि हा फर्स्ट जो स्टिच आहे इथे मी एक स्लिप स्टिच बनवून घेते आहे. बघा, दुसऱ्या राऊंडनंतर आपलं वर्क असं दिसत आहे. तिसऱ्या राऊंडच्या सुरुवातीला 2 चेन बनवायचे आहेत. सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशे स्टिच आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे स्टिचेस. परत पुढच्या स्टिचमध्ये एक स्टिच बनवायचा आणि त्याच्या पुढील स्टिचमध्ये 2 स्टिचेस आपण बनवायचे आहेत. म्हणजे इथे आपण अल्टरनेट स्टिचेस वाढवत आहोत. जसं आपण एका कालच्याच व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आहे. आय थिंक 1 किंवा 2 दिवसाच्या आधीच्या व्हिडिओ मी स्पेशली याच्यासाठीच बनवला होता की इव्हनली स्टिचेस वाढवायचे कसे. तर ही ती मेथड आहे. आपण बघा, आता इथे यूज करतो 1 आणि 2 अल्टरनेट स्टिचेस इन्क्रीज करायचे. तर तिसऱ्या राऊंडमध्ये आपण 1 आणि 2 असे स्टिचेस बनवणार आहोत.
तिसरा राऊंड पूर्ण करून मी तुम्हाला वर्क शेवटी एकदा दाखवते. बघा, तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपलं वर्क असं दिसत आहे आणि पहिल्या स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 36 म्हणजेच 36 डबल क्रोशे स्टिचेस असणार आहेत. आता आपण चौथा राऊंड सुरू करूया. चौथ्या राऊंडच्या सुरुवातीला चेन 2, सेम स्पेसमध्ये 1 डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे बनवायचे. तर हीच आपली ती मेथड आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे. जर इथे तुम्हाला वाटत असेल की थोडा फास्ट व्हिडिओ हा बनत आहे तर तुम्ही तिथे एकदा चेक करू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलं की इव्हनली आपण स्टिचेस कसे वाढवायचे असतात. तर इथे आता तुम्ही एवढं लक्षात घ्या की एक स्टिच बनवायचं आहे, नेक्स्टमध्ये पण एकच स्टिच बनवायचं आहे आणि त्याच्या पुढच्या म्हणजे तिसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, म्हणजे आपले 2 स्टिचेस बनवायचे आहेत. प्रत्येक 2 स्टिचेस नंतर तिसरा जो स्टिच आहे त्याच्यामध्ये आपण इन्क्रीज करत आहोत. तर हाच पॅटर्न आपण फॉलो करूयात आणि मी तुम्हाला चौथ्या राऊंडच्या शेवटी पूर्ण वर्क दाखवते. बघा, चौथ्या राऊंडनंतर आपलं वर्क असं दिसत आहे आणि चौथ्या राऊंडनंतर आपण हा फर्स्ट जो स्टिच आहे आपला तिथे एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचा, एक चेन बनवायची आहे आणि इथे आपला हा व्हाईट धागा आपण आता कट करून घ्यायचा आहे. बघा, चौथ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 48 म्हणजे 48 डबल क्रोशे स्टिचेस आहेत. जसं मी सांगितलं होतं की आपण 12पासून सुरुवात केली आहे, तर 12, 24, 36, 48. आता पुढचा राऊंड जर मी बनवला तर 60 असं म्हणजे 12च्या पटीमध्ये आपले प्रत्येक राऊंडमध्ये स्टिचेस वाढत जातात. तर आता आपलं व्हाईट कलरचं इथे बघा बेस बनला आहे. आता इथे आपण पिंक कलर जोडूयात. तर आता आपला पिंक कलर किंवा तुमचा जोही कलर असेल, म्हणजे तुम्ही जो पण कलर निवडला असेल तो आता आपण जोडायचा आहे. तर जोडायचं कुठे, तर आपण कुठेही रँडम एका, आता इथे जोडू शकते किंवा इथे जोडू शकते, कोणत्याही एका रँडम स्टिचमध्ये आपण हा आपला नेक्स्ट कलर जोडू शकतो. तर एकदम रँडमली बघा, मी इथे हा माझा नेक्स्ट जो पिंक कलर आहे, डार्क पिंक कलर, एक राणी कलर मी इथे बनवत आहे. इथे मी अशी एक गाठ पाडून घेतली आणि आता हा माझा एक्स्ट्रा यान मी इथे कॅरी करणार आहे. तर बघा, इथे सेम स्पेसमध्ये आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि चेन 1 बनवून घ्यायची आहे. नंतर आपला हा जो लूप आहे हा थोडासा ढिला करून घ्यायचा, यान ओव्हर करायचं, सेम स्पेसमध्ये आपण असं यान असं काढून घ्यायचं आहे. परत यान ओव्हर करून सेम स्पेसमध्ये हुक इन्सर्ट करायची, यान ओव्हर करून असं लांब धागा ओढून घ्यायचा. 2 वेळेस झाले. आता हे आपण थर्ड टाईम सेम प्रोसिजर करायची आणि फोर्थ टाईम आपण सेम प्रोसिजर केली, म्हणजे आपण इथे पफ स्टिच बनवत आहोत. आता यान ओव्हर करून एकदाच सगळ्या स्टिचेसमधून काढून घ्यायचं, सगळ्या लूप्समधून सॉरी, आणि चेन 1, चेन 2 चेन बनवायचे. तर बघा, इथे आपला एक पफ स्टिच रेडी झाला आहे. आता परत यान ओव्हर करायचं सेम स्पेसमध्ये आणि सेम मेथडनी आपल्याला दुसरा पफ स्टिच बनवायचा आहे. 4 वेळेस आपल्याला यान ओव्हर करून पफ स्टिच आपला बनवायचा आहे. बघा, आणि सगळ्या लूप्समधून एकदाच यान काढून घ्यायचं, एक चेन बनवायची आहे. बघा, इथे आपला हा हार्टसारखा शेप एक रेडी होत आहे. आता काय करायचं आहे आपण नेक्स्ट, आता 1, 2, 3 स्टिचेस स्किप करायचे. हा 1, हा 2 आणि हा 3 स्टिचेस स्किप करून 1, 2, 3 चौथ्या स्टिचमध्ये आपल्याला सेम वर्क करायचं आहे. म्हणजे 2 पफ स्टिचेस आपल्याला बनवायचे. 2 बघा, 3 वेळा आणि हा चौथ्यांदा यान ओव्हर करून सगळ्या स्टिचेसमधून एकदा काढून घ्यायचं, 2 चेन बनवून घ्यायच्या आणि यान ओव्हर करून परत सेम स्टिचमध्ये 1, 2, 3 आणि 4 वेळेस यान ओव्हर करून एक पफ स्टिच, यान ओव्हर करून सगळ्या लूप्समधून एकदा धागा काढून घ्यायचा आहे आणि एक चेन बनवायची. तर बघा, अशा हा पॅटर्न आपल्या 5व्या राऊंडसाठी फॉलो करायचा आहे. परत 1, 2, 3 स्टिचेस स्किप करायचे आणि चौथ्या स्टिचमध्ये असंच 2 पफ स्टिच आपल्याला बनवायचे आहेत. 2 पफ स्टिच बनवताना मध्ये आपल्याला 2 चेन पण बनवायचे आहेत. तर बघा, 4 वेळेस यान ओव्हर करून एकदा सगळ्या लूप्समधून काढून घ्यायचं, 2 चेन बनवायच्या, यान ओव्हर करून सेम जागेमध्ये परत एक पफ स्टिच बनवायचं. हे 3 आणि हा 4 यान ओव्हर करून परत एकदा काढून घ्यायचं, चेन 1. आणि आता हीच
प्रोसिजर किंवा हीच मेथड, हाच पॅटर्न आपण पूर्ण फॉलो करत 5वा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे बघा माझा 5वा राऊंड हा पिंक कलरमध्ये बनवून ऑलमोस्ट कंप्लीट झाला आहे. शेवटी मी इथे एक चेन बनवली आहे आणि आपला जो फर्स्ट स्टिच आहे बघा इथे 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 आपण हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच बनवून घेतला, चेन 1 आणि आपलं एक्स्ट्रा जे यान आहे हा सेकंड कलर आपण इथे कट करून घ्यायचा आहे. बघा 5व्या राऊंडच्या शेवटी आपलं वर्क काहीसं असं दिसत आहे. आता आपला 6वा म्हणजे शेवटचा राऊंड आपल्याला बनवायचा आहे. तर आपण हे आता एक हे हार्ट आहे आणि एक हे हार्ट आहे. तर याच्यामध्ये या स्पेसमध्ये किंवा या स्पेसमध्ये कुठल्याही 2 हार्टच्या मधल्या स्पेसमध्ये आपलं हुक इन्सर्ट करून आपला जो व्हाईट कलर आहे परत तो जोडून घ्यायचा आहे. आणि आता पुढचं वर्क आपल्याला व्हाईट कलरमध्ये करायचं आहे. तर हा धागा परत नेहमीप्रमाणे मी इकडे सोबत कॅरी करेल आणि हाईड करेल. तर इथे हुक इन्सर्ट करून मी चेन 1 बनवली आहे बघा आणि सेम स्पेसमध्ये 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. बघा इथे 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवले. आता हे जे 2 पफ स्टिच आहे याच्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. 2 3 4 5 आणि 6. तर इथे आपल्याला 6 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. परत आता जे नेक्स्ट ही स्पेस आहे इथे आपल्याला 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत, 1 आणि 2. नेक्स्ट परत 2 पफ स्टिचच्या मध्ये 6 डबल क्रोशे स्टिचेस, 2 3 4 5 आणि 6. नेक्स्ट जो हा स्टिच आहे ही स्पेस आहे इथे आपल्याला 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. आणि आता हाच पॅटर्न आपल्याला फॉलो करून आपला 6वा म्हणजे शेवटचा राऊंड पूर्ण करायचा आहे. आता इथे मी 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवले. पॉप स्टिचमधल्या ह्या स्पेसमध्ये मला 6 डबल क्रोशे बनवायचे आहेत. नंतर परत इथे 2 सिंगल क्रोशे येतील, इथे 6 डबल क्रोशे येतील. तर असाच पॅटर्न फॉलो करायचा आहे आणि आपला शेवटचा राऊंड मी पूर्ण करून तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर इथे बघा माझा हा व्हाईट आता शेवटचा स्टिच इथे बनवून झाला आहे. आपण आता सुरुवातीचा जो फर्स्ट स्टिच इथे बनवला आहे त्याच्यामध्ये हुक इन्सर्ट करून घ्यायची आणि इथे एक स्लिप स्टिच बनवून आपला राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. चेन 1 आणि एक्स्ट्रा यान आपण इथून कट करून घ्यायचं आहे. ते बघा आपलं जे वर्क आहे ते आता फायनली असं दिसत आहे आणि आपलं हे सुंदर कोस्टर इथे बनवून रेडी झालं आहे. आता ही जी एक्स्ट्रा यान आहे हे मी तुम्हाला हाईड करून दाखवते, म्हणजेच आपल्या वर्कचं पूर्ण फिनिशिंग होईल आणि नंतर त्याचा लुक आपण बघूयात. फिनिशिंगसाठी बघा आपण जी टेपेस्ट्री नीडल मी सुरुवातीला दाखवली होती त्याचा यूज इथे दाखवते. आपण हुक अशी ह्या एक्स्ट्रा जो आपला धागा आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायची आणि धागा इथून आपण मागच्या साईडने काढून घ्यायचा आहे. तर बघा ही आपल्या वर्कची मागची बाजू आहे आणि ही समोरची बाजू आहे. तर मागच्या बाजूने आपण धागा काढून घेतला. त्याच्यानंतर आता आपले जे स्टिचेस असतात त्याच्यामध्ये असं रँडमली आपण हा धागा आपली ही नीडल अशी इन्सर्ट करून घ्यायची आणि आपला जो धागा आहे तो हाईड करून घ्यायचा. बघा असा धागा आपण हाईड करून घेतला 3 ठिकाणी. नंतर धागा छान असा ओढून घ्यायचा आणि एक्स्ट्रा इथून उरलेला आपण इथून कट करून घ्यायचा. तर या आपलं फिनिशिंग आता झालं आहे. आता हे जे एक्स्ट्रा धागा होता हा आपण ऑलरेडी सुरुवातीलाच हाईड केला आहे, त्याच्यामुळे इथेच आपण हा कट करून. आणि बघा इथे आपलं हे जे सुंदर अशी हार्ट कोस्टर म्हणजे हे हार्ट पॅटर्न हे कोस्टर आपलं इथं बनून रेडी झालं आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच आपला थांबत आहे. जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, हा पॅटर्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. माझं चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. जर पॅटर्न हा तुम्हाला आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. कुठे अडचण येत असेल, तुम्हाला काही समजलं नसेल तर ते पण कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुमचे जे नेक्स्ट प्रोजेक्टसाठी सजेशन्स असतील ते पण माझ्या कमेंटमध्ये लिहा. मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवण्याचा प्रयत्न करेल. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.